बिग बॉस मराठीचं 5वं सीझन सुरू आहे आणि या 5व्या सीझनची चर्चा जरा जोरदार पद्धतीने सुरू आहे। कारण की कलर्स मराठीचे जे हेड आहेत केदार शिंदे यांनी सुद्धा सांगितलं की या अगोदर 4 सीझन पार पडले पण मात्र ते चालले असतील पण गाजले नसतील। कारण की 5वं सीझन जे चालू आहे ते अगदी मोठ्या प्रमाणात गाजतंय सुद्धा आणि चर्चेत सुद्धा आहे। कारण की या 5व्या सीझनमध्ये ज्या पद्धतीने कलाकार सहभागी झालेत, कोणी सोशल मीडिया स्टार आहे, कोणी रील स्टार आहे, कोणी टिकटॉक स्टार आहे, तर त्यामध्ये मराठी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काम करणारे सुद्धा कलाकार आहे। काही जण गीतकार आहेत, संगीतकार आहेत, अशा पद्धतीने कॉमेडी कलाकार सुद्धा आहेत। अशा पद्धतीने सर्व क्षेत्रातले कलाकार या बिग बॉसच्या घरामध्ये सहभागी करून घेतले आणि हा शो अगदी चांगल्या पद्धतीने चालत आहे। यामध्ये आपण जर पाहिले तर 2 बॉडी बिल्डर सुद्धा आले होते, त्यांची पर्सनॅलिटी अगदी मजबूत होती। त्यामध्ये 2 नाव आहेत, ते म्हणजे अरबाजचं आणि वैभवचं। जर आपण पाहिलं तर अरबाज आणि वैभव दोघं सुद्धा बॉडी बिल्डिंगमध्ये अगदी चांगल्या पद्धतीचे होते आणि हे 2 कलाकार या बिग बॉसच्या घरामध्ये घेतले होते। कुठेतरी बिग बॉसला अपेक्षा होती आणि जनतेला सुद्धा अपेक्षा होती की हे दोघं जण टास्क दरम्यान एकमेकांशी भिडतील, आपापली ताकद त्या ठिकाणी दाखवतील आणि युक्ती सुद्धा दाखवतील। पण मात्र या बिग बॉसच्या घरामध्ये तसं झालं नाही। वैभव हा फक्त अरबाजच ऐकू लागला, त्याच्यासोबत नडत नव्हता, भिडत नव्हता। मग त्याच्या टीममध्ये असताना सुद्धा तो गद्दारी सुद्धा करत होता, म्हणून त्याला गद्दार सुद्धा म्हणण्यात आलं होतं। मग अशा पद्धतीने बिग बॉसच्या घरामध्ये वैभवचा काहीही गेम दिसत नव्हता, तो फक्त अरबाजच्या मागे फिरताना दिसत होता। मग वैभव सुद्धा या घराच्या बाहेर गेला आणि फक्त अरबाजच एकटा या घरामध्ये बॉडी बिल्डर म्हणून उरला। मग इतर टीममधले जे कलाकार आहेत, सदस्य आहेत, त्यांच्या तुलनेत अरबाज हा एकटाच पॉवरफुल होता। कुठल्याही टास्कमध्ये तो अगदी अलगदपणे इतर कलाकारांना उचलून बाजूला ठेवायचा किंवा पकडून ठेवायचा, मग सगळा टास्क अरबाजची टीम जिंकायची। म्हणूनच बिग बॉसनं विचार केला आणि या शोमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून संग्राम चौगुले या कलाकाराला बोलवलं। कारण की बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये त्याचं मोठं नाव आहे, सगळ्यात मोठी त्याची बॉडी सुद्धा आहे आणि त्यांनी अगदी फिटनेसचं काम केलेलं आहे। वेगवेगळे पुरस्कार सुद्धा संग्राम चौगुले या कलाकाराला मिळालेले आहेत आणि त्याची एंट्री या बिग बॉसच्या घरामध्ये केली। 1 आठवडा पार पडल्यानंतर वेगवेगळे टास्क या घरामध्ये खेळण्यात आले, पण मात्र संग्रामनं त्याची बॉडी ज्या पद्धतीने त्यांनी बनवलेली आहे किंवा त्याची जी ताकद आहे ती त्यानं या घरामध्ये दाखवलीच नाही। कारण की अरबाजपेक्षा कितीतरी पटीनं त्याची ताकद, त्याची बॉडी जास्त आहे, पण मात्र तरीसुद्धा तो अरबाजशी नडत नाही, अरबाजसोबत खेळत नाही, उलट त्याच्यासोबत डील करतो, त्याच्यासोबत सेटिंग लावतो आणि गेम खेळतो। कुठेही दोघं एकमेकांशी भिडताना दिसत नाहीयेत। म्हणून जनता आता मोठ्या प्रमाणात संग्रामवर चिडलेली आहे किंवा आपला संताप सुद्धा व्यक्त करते। संग्रामनं त्याची बॉडी कोणासमोर दाखवली किंवा तो कोणासोबत भिडला, तर एका टास्क दरम्यान आपण पाहिलं जेव्हा बंदुकीचा टास्क होता आणि ती बंदूक त्या चौकानामध्ये आणायची होती, तेव्हा संग्राम सूरज सोबत भिडला। आता संग्राम कुठं, सूरज कुठं, दोघांची तुलनेत बरोबरी होऊ शकत नाही आणि अगदी बिग बॉसनं सुद्धा संग्रामची आणि सूरजची जोडी लावली। मग या जोडीमध्ये सूरज नेमका कसा जिंकल, कोणत्या हिशोबाने जिंकल, मग अखेर संग्रामनं तिथं सूरजला ताकद दाखवली आणि ती बंदूक तो चौकानामध्ये घेऊन पोहोचला। जेव्हा जेव्हा संग्राम आणि अरबाज या दोघांची समोरासमोर लढत व्हायचा टाईम येतो टास्क दरम्यान, तेव्हा एकमेकांसोबत सेटिंग करतात आणि काहीतरी डील करतात। यामुळे त्यांचा गेम त्या ठिकाणी होतो, पण मात्र जनता मात्र यांच्यावर मोठ्या प्रमाणात नाराज होताना दिसते। म्हणूनच जनता म्हणतीये की अरबाज सोडून सूरजला भिडला आणि संग्राम ठरला फ्लॉप। जर संग्राम अशाच पद्धतीने खेळत राहिला, अरबाज सोबत डील करत राहिला, तर नक्कीच काही आठवड्यामध्येच संग्राम सुद्धा घराबाहेर जाऊ शकतो, कारण की लोक त्याला वोट करणार नाहीत, असंच अनेकांनी कमेंटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। आता ज्या पद्धतीने संग्राम आणि अरबाज खेळतोय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।